हाय नमस्कार। आज मी दाखवणार आहे गुलाबजामुनची रेसिपी। हा पॉकेट आहे 100 ग्रामचा चितळे बंधूचा। हा घेतलेला आहे मी। याला मी छान दुधाने भिजवून घेणार आहे आता। हे बघा, आता गोळा तयार झालेला आहे। मी दूध टाकून भिजवून घेतलेला आहे, याला गोळा बनवून घेतलेला आहे। याची मी आता छान छोटे छोटे गुलाबजामुन करणार आहे। आता हे आपले गुलाबजामुन तयार झालेले आहे। आता याला मला भिजवायला 1 वाटी दूध लागलेलं आहे। आखरीपर्यंत गुलाबजामुन होईपर्यंत या वाटीने 1 वाटी दूध लागलेलं आहे। आता हे तयार झालेले आहे, याला आता तळून घेऊया। इकडे चाचणी करायला सुरुवात करू आता। पाऊण वाटी साखर टाकलेली आहे मी। त्याच वाटीने मी 1 वाटी पाणी सुद्धा घेतलेलं आहे। पूर्ण फुल 1 वाटी पाणी घेतलेलं आहे। इकडे तेल तापायला मांडलेलं आहे। तेल तापत आलेलं आहे। आता आपले हे गुलाबजामुन होत आलेले आहे तेलातून। आता हे आपले गुलाबजामुन तळून झालेले आहे। बघा, हे काढून घेतलेले आहे मी। पाक थोडा थंड होऊ द्यायचा आहे। झालेलाच आहे थंडा। यामध्ये टाकत आहे मी। याला आता 10 मिनिटं गुलाबजामुन छान पाकामध्ये मुरायला लागते। आपली गुलाबजामुन रेसिपी तयार झालेली आहे। अगर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।